नमस्कार मित्रांनो, येड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या धमाकेदार भागामध्ये आपल्याला खूपच मोठा असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे। तर आता इथे राया मंजिरीच्या लग्न सोहळ्याला सुरुवात झालेली असते। आता अंतरपाट धरलेलं असतं। राया मंजिरी स्टेजवरती उभेही असतात। त्याच वेळेस आता रायाचं लक्ष इकडे तिकडे जातं। पाटावरती उभा असणारा राया लगेच नानांना विचारू लागतो, नाना अहो जीजी कुठे दिसत नाहीये? अहो मुहूर्ताची वेळ झाली, जीजीला बोलवा की। त्यावर नाना म्हणू लागतात, नाही राया, जीजी नाही येऊ शकत, ती आतमध्येच थांबणार आहे। तेव्हा लगेच राया म्हणू लागतो, मिसवायर अगं हे सगळं काय आहे? अगं जीजी आतमध्ये का थांबणार आहे? तेव्हा नाना म्हणू लागतात, राया अरे ती रीत असते, जशी जीजी तुझी आई आहे ना तशी ती मंजिरीची पण आई आहे, आणि मुलीचं लग्न आईने बघू नये, तिला आतमध्येच थांबावं लागतं, ही रीत आहे ना, म्हणून जीजी आतमध्ये थांबली। त्यावर लगेच आता राया म्हणू लागतो, मिसवायर अशी कुठे प्रथा असतात का गं? हे ना मला पटत नाही मिसवायर। अगं ज्या आईने आपल्या लेकीला एवढं जीव लावलं, तिचं लग्नसुद्धा तिला बघायची संधी भेटणार नाही का? नाही नाही, आपल्याला ही रीत पटत नाही नाना। तेव्हा मंजिरी लागते, राया अरे मी बोलले होते जीजीला, तू नको आतमध्ये थांबू, तू थांब इथे लग्न सोहळा बघण्यासाठी, पण ती ऐकेल तेव्हा ना। आणि कसं आहे ना, आपल्या लग्नात कुठलं विघ्न येऊ नये, काही अनर्थ घडू नये, म्हणून ती देवघरात जाऊन बसली। आणि तिला वाटतं की आपलं लग्न अगदी सुरळीत छान पार पडावं, म्हणून तिला काही अनर्थ होऊ नये, म्हणून या रीती पाळायच्यात ना। मग शेवटी आपण काय म्हणणार आहोत तिला? ती आपल्या सुखासाठीच हे करते ना। तेव्हा राया म्हणू लागतो, बरोबर ठीक आहे असे म्हणत आता इथे मंगलाष्टका सुरू झालेले असतात। राया मंजिरी खूपच आनंदात असतात, फायनली त्यांचं लग्न होत असतं ना। तेव्हा लगेच राया मनाशीच म्हणू लागतो, मिसवायर खरंच तू आज या रायाची साथ दिली, रायाचा हात धरला, मी तुझा हात कधीही सोडणार नाही। आता मंजिरी प्रेमाने रायाकडे बघत असते। त्याच वेळेस आता ही भामटी शशिकला दोघांकडे बघून हसू लागते आणि लागते, करा करा, जेवढं एन्जॉय करायचं आहे ना तेवढं करा, एकदा का तुमचं लग्न होऊ द्या, मग मी लगेच इथे फटाके फोडायला मोकळी। मंजिरी एकदा का तुझं या रायाबरोबर लग्न झालं की तुझ्यासमोर मोठा धमाका होणार आहे, मग बघ तुझी काय अवस्था होते ते। असे म्हणत गालातल्या गालात शशिकला हसू लागते। त्याच वेळेस आता इथे मंगलाष्टका पूर्ण झालेले असतात। आता मात्र नवरी मुलीला आता नवरदेवाच्या गळ्यात हार घालायचा असतो। आता मंजिरी लगेच रायाच्या गळ्यात हार घालणार, ते डिपिकल डंकी आपल्या रायबाऊला उचलून घेतात। मंजिरी ताई आता हार घालून दाखवच असे म्हणू लागतात। तेव्हा लगेच रुजिता म्हणू लागते, असं काय चालू आहे तुमचं? ही चिटिंग आहे। हे बघा, तुमचा जरी रायाभाऊ असा वरती जाऊन बसला ना तरी आमची मिस फायर हे विसरू नका। त्यावर लगेच निखिल म्हणू लागतो, आमच्या मिस फायरचा जलवा तुम्हाला अजून माहिती नाही वाटतं, तुम्हाला दाखवावा लागतोय। तेव्हा लगेच आता रुजिता म्हणू लागते, निखिल अरे आपल्या मिस फायरच्या मनात जर आलं ना तर ती अशी रायाला खाली उतरवेल आणि हार घालून घेईल। तेव्हा लगेच डंकी म्हणू लागतो, दाखवाच आता, तुम्ही हार घालूनच दाखवा, आम्ही पण बघतो ते। त्याच वेळेस आता टिपिकल डोंकी काही रायाभाऊला खाली घ्यायला तयार नसतात। तेव्हा मंजिरी लागतं, ठीक आहे राया, नाही घालायचं आहे ना तुला हार, नको घालू, धर रे निकी ही हार, मी जाते आतमध्ये जाऊन बसते। तेव्हा राया पटकन मला लागते, डिफिकल्ट डंकी काय करताय तुम्ही? उतरवा मला खाली, पहिलं मला खाली घ्या। मिस बाय तू कुठे जाऊ नको गं, मला तुझ्याशी लग्न करायचं आहे, असं काय करते? तेव्हा मंजिरी असं लागते नाही लागते, करायचं आहे ना लग्न, मग चल पटकन हार घालून घे, घालू का नको? तेव्हा राया पटकन आता मिस फायरसमोर आपली मान खाली करतो आणि हार घालून घेतो। सगळेजण टाळ्या वाजवतात। रायानेही आता मिस फायरच्या गळ्यात हार घातलेला असतो। तर आता लग्न सोहळा पार पडलेला असतो। त्याच वेळेस मंजिरी रायाच्या पाया पडणार, तेच राया पटकन आता तिचे हात पकडतो आणि मिस फायर तुझी जागा पायाशी नाही तर माझ्या हृदयाशी, असे म्हणत रायाने घट्ट आता इथे सगळ्यांसमोर मंजिरीला मिठी मारलेली असते। नाना जीजी सगळेजण टाळ्या वाजवतात, सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो। त्याच वेळेस इकडे आतमध्ये आता जीजी मात्र देवघरात बसलेली असते। तिने आता रंगनाथाचा अभिषेक करायला सुरुवात केलेली असते, जेणेकरून देवाची पूजा प्रार्थना चालू ठेवली तर राया मंजिरीच्या लग्नात कुठलेही विघ्न येणार नाही आणि देवाचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी असतील, म्हणून आता देवपूजेचं काम इथे जीजीचं चालू असतं। त्याच वेळेस आता इकडे स्टेजवरती गुरुजी म्हणू लागतात, चला आता आपल्याला पुढच्या विधीला सुरुवात करायची, चला बरं पटकन पाटावरती, आता आपल्याला मंगळसूत्र घालण्याचा पुढचा विधी पूर्ण करावा लागेल। राया मंजिरी ते पाटावरती बसलेले असतात। गुरुजींनी आता विधीला सुरुवात केलेली असते। त्याच वेळेस गुरुजी म्हणू लागतात, चला पटकन आता मंगळसूत्र कोण आणणार आहे, घेऊन या बरं। आता लगेच रायाच्याही पटकन पुढे येते आणि म्हणू लागते, गुरुजी यात मंगळसूत्र पण आहे आणि जोडवी पण आहेत बरं का। तेव्हा लगेच शशिकला म्हणू लागते, घाल घाल मंजिरी, तुझ्या या रायाच्या नावाचं मंगळसूत्र गळ्यात घाल, एकदा का तुझं हे लग्न पार पडू दे,
मग बघ मी काय करते, नाव माझं शशिकला असे ती मनाशीच म्हणू लागते. त्याच वेळेस आता लगेच राया मात्र ते मंगळसूत्र गुरुजींच्या हातात देतो. गुरुजींनी आता इथे विधी करून त्या मंगळसूत्रांच्या वाट्यामध्ये हळदी कुंकू भरलेलं असतं. मंजिरी राया खूपच खुश असतात, एकमेकांकडे बघत असतात. त्याच वेळेस आता गुरुजी ते मंगळसूत्र रायाच्या हातात देतात. रायाने आता ते मंगळसूत्र मिस फायरच्या गळ्यात घातलेलं असतं. सगळेजण टाळ्या वाजवतात. त्यानंतर रायाने आता जी जोडवी असतात ना तीही मंजिरीच्या बोटात स्वतःच्या हाताने घातलेली असतात. तर आता मंजिरीच्या भांगात कुंकूही रायाने भरलेलं असतं. आता हे सगळे विधी इथे पार पडलेले असतात. तेव्हा गुरुजी म्हणू लागतात, चला आता नवरदेव मुलाचा कान पिळायचा आहे, नवरीचा भाऊ कुठे? तेव्हा निखिल समोर येतो आणि म्हणू लागतं, अरे बापरे, राया दादाचा कान पिळण्याची संधी मला भेटली, ही संधी मी वाया घालणार नाही. असा कसा कान पिळणार आहे ना रायाभाऊचा, रायाभाऊ विसरला नाही पाहिजे कधीतरी. तेव्हा लगेच रुजिदा म्हणू लागते, पीळ. असा खान पिळणं हा रायाला कळलं पाहिजे, मिस फायरला सांभाळायचं सोपं काम नाही. आता इथे निखिलने ती रीत पूर्ण केलेली असते. राया दादाचा कान पिळलेला असतो. राया जोरात ओरडतो. तेव्हा रुजिदा म्हणू लागते, पीळ पीळ अजून पीळ. तेव्हा मंजिरी लगेच निखिलला म्हणू लागते, निखिल अरे बास ना, किती करतोय. सगळेजण आता मात्र मंजिरीला हसू लागतात. तर त्यानंतर गुरुजी म्हणू लागतात, चला कान पिळा तर झाला, आता नवरदेव नवरीची गाठ बांधायची वेळ आली. नवरीची बहीण कुठे, चला पटकन. तेव्हा लगेच मंजिरीची बहीण म्हणजे रुजिदा. आता रुजिदा समोर येते आणि म्हणू लागते, गुरुजी अशी गाठ बांधणार आहे ना दोघांची की 7 जन्म काय कुठल्या जन्मी सुटता कामा नये, असे म्हणत आता घट्ट इथे मंजिरीने आणि रायाची गाठ रुजिदाने बांधलेली असते. तर लगेच शशिकला म्हणू लागते, झाली एकदाची गाठ पक्की झाली, आता मला माझ्या कामाला लागावं लागेल, असे म्हणत आता शशिकला लगेच इकडे देवघरात जिजीजवळ येते. आता एक स्टूल शशिकलाने आपल्याला बसायला घेतलेला असतो. तेव्हा लगेच आता जिजी मात्र रागाने शशिकलाकडे बघते. त्यावर शशिकला म्हणू लागते, जाऊबाई अहो अशा एकट्या एकट्या का आतमध्ये बसलायत? अहो मला बोलले असताना तर मी तुम्हाला सोबत आले असते, तेवढीच तुम्हाला सोबत झाली असती माझी. बोलू चालू लागायला. त्यावर जिजी म्हणू लागते, शशिकला मला तुझ्या सोबतीची गरज नाही, मुळात म्हणजे तू इकडे आलीच कशाला? हे बघ मला आत्ताचा वेळ व्हायला घालवायचा नाही, मला देवपूजा करायची, तू जा इकडनं. त्याच वेळेस आता बाहेर इकडे गुरुजी म्हणू लागतात, चला आपल्याला आता कन्यादान ओतण्याचं काम पूर्ण करायचं आहे बरं का, चला बरं पटकन. आता लगेच इथे तो पुढचा विधी सुरू झालेला असतो. नाना आता मंजिरी आणि रायाचं कन्यादान ओतण्यासाठी इथे पाटावरती विधीला बसलेले असतात. मंजिरीच्या डोळ्यातनं मात्र पाणी येत असतं, कारण अगदी आई वडील जेवढं करणार नाही ना तेवढं नानाजीजीने मंजिरीसाठी खूप काही काही केलेलं असतं. शेवटी ती त्यांची सून असते बरी, पण तरीही आज नानांनी स्वतःच्या मुलीप्रमाणे अगदी तिला जीव लावून तिचं कन्यादान ओतण्याचं काम सुरू केलेलं असतं. आता गुरुजींनी नानांना अशी ओंजळ धरायला लावलेली असते, त्यात राया मंजिरीचे हात दिलेले असतात आणि आता हे सगळे काही विधी इथे पूर्ण चालू झालेले असतात. तेव्हा लगेच आता मंजिरी मात्र रडू लागते. मिस फायरकडे राया प्रेमाने एकटक बघत असतो. तर आता गुरुजी म्हणू लागतात, चला नवरीचे वडील तुम्हाला तुमच्या जावयाला काही प्रश्न विचारायचे असेल तर विचारून घ्या आणि तुमच्या मुलीचा हात तुमच्या जावयाच्या हातात तुम्ही देऊन टाका. तेव्हा लगेच नाना म्हणू लागतात, राया आजवर मी माझ्या मंजिरीला अगदी मुलीसारखं जीव लावलं रे, तिला हवं नको ते सगळं दिलं. जोवर ती माझ्या घरात होती ना तोवर तिच्यासाठी मी प्रत्येक सुखासाठी झगडत राहिलो. पण राया आता खऱ्या अर्थाने आमची मंजिरी तुझी होणार आहे, त्यामुळे आता इथून पुढे तुला अगदी फुलासारखं जपायचं आहे तिला. तेव्हा राया लागतो, नाना तुम्ही काळजी करू नका, मिस फायरला अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे हा राया जपेन आणि जीव लावेन. आता मात्र नानांनी लगेच मिस फायरचा म्हणजे मंजिरीचा हात रायाच्या हातात दिलेला असतो. तर लगेच गुरुजी म्हणू लागतात, बरं चला आता हा विधी तर झालाय की नाही पूर्ण, मग आता शेवटचा विधी. आता आपल्याला सप्तपदीचे फेरे पूर्ण करायचे. एकदा का ही सप्तपदी पार पडली की लग्न सोहळा संपला म्हणजे पूर्ण झाला. त्याच वेळेस आता लगेच इकडे जिजी म्हणू लागते, शशिकला जा ना तू बाहेर, सांगितलं ना मला तुझ्या सोबतीची गरज नाही आहे. तेव्हा शशिकला म्हणू लागते, जाऊबाई असं कसं? अहो रुजिदाच्या लग्नाच्या वेळेस मलाही असं आतमध्ये बसावं लागलं असतं ना, बसलेच होते मी. म्हणजे कसं आहे ना, आईवडिलांचं मन खूप कठोर असतं ग जिजी, हो की नाही? आता किती एवढं मुलीला आपण जीव लावायचं, सांभाळायचं आणि शेवटी दुसऱ्यांच्या हातात तिचा हात द्यायचा. पण तुम्ही राहायच्या हातात मंजिरीचा हात देताय ना, अगदी भारी काम करताय, हो की नाही? तेव्हा जिजी म्हणू लागते, शशिकला अगं कशाला डोकं फोड करते? अगं मला देवपूजा करायची सांगितलं ना, त्यानंतर मला राया आणि मंजिरीच्या स्वागताची तयारीही करायची, त्यामुळे प्लीज जा आता.
तेव्हा लगेच आता शशिकला म्हणते जाऊबाई अहो मी जाणारच आहे, पण कसं आहे ना आजवर मला लई वाटत होतं की राया मंजिरीचं लग्न होऊ नये पण आता शेवटी हे लग्न होतंय ना, म्हणून मग कसं मलाही थोडंसं रुखरुखल्यासारखं होतंय हो. तेव्हा जिजी म्हणू लागते क्षशिकला तुझ्या मनात किती बी नसलं ना तरी तुझ्या मनात काय चालू आहे ना हे मी चांगलंच ओळखू शकते, त्यामुळे तू इकडनं निघ. तेव्हा शशिकला म्हणते हो जाऊबाई एक क्षणभर थांबा, नाही तुमच्या या मंजिरीच्या लग्नाचा धमाका उडवला तर नावाची शशिकला नाही. आता लगेच जिजी म्हणू लागते शशिकला तू काही बोललीस का? तेव्हा शशिकला म्हणू लागते कुठे काय जाऊबाई, अहो तुमच्या मुलीचं कौतुकच करत होते, दुसरं काहीच नाही. तर इकडे स्टेजवरती आता सप्तपदीला सुरुवात झालेली असते. तेव्हा लगेच आता गुरुजींनी होम पेटवलेला असतो. राया मंजिरीने एकमेकांच्या हातात आपला हात घेतलेला असतो. तेव्हा आता गुरुजी म्हणू लागतात चला मंजिरी आता एक फेरा झाला की तुला एक सुपारी पार करायची बरं का, आणि राया तुला 7 वचनं निभवायची आणि तशी ती बोलायची पण. तेव्हा लगेच आता राया लागतो ठीक आहे. तर आता इथे पहिला फेरा सुरू झालेला असतो. तेव्हा राया लागतो मिसफायर हा राया आजपासून तुझ्या बरोबर कायम सतत राहील. तुझ्या बरोबर जे काही संकट असेल, आनंद असेल, सुख असेल, दुःख असेल ते सगळ्यात काही राया सहभाग घेईल आणि तुझी साथ पुरवेल, असं आता हे वचन रायाने घेतलेलं असतं. मंजिरी मात्र एकटक रायाकडे बघू लागते. मंजिरीला खरंच खूप आनंद झालेला असतो कारण तिचंही रायावरती खूप प्रेम असतं ना. तर त्याच वेळेस इकडे आता शशिकला म्हणू लागते जाऊबाई कसं आहे ना, म्हणजे आता रायाबरोबर मंजिरीचं लग्न होतंय पण शेवटी ती मिहीरचीच बायको होती ना, दुर्दैव तिचं खराब. मिहीर गेला नसता तर ती आज त्याचीच बायको असते ना. तेव्हा लगेच आता जिजी म्हणू लागते आता देवाने जे काही घडवलं, जे काही आपल्या नशिबात असतं ना ते कुणालाही चुकत नाही शशिकला, आणि शेवटी आपल्या नशिबात मिहीर नव्हताच असं म्हणायचं. तो गेला म्हणून तर आज माझ्या मंजिरीच्या आयुष्यात राया आलाय ना. पण जाऊ दे, देवाने माझ्याकडनं माझा एक मुलगा हिरावून घेतला म्हणून काय झालं, माझा दुसरा मुलगा माझ्या पदरात टाकलाय की माझा राया, आणि तोच आता मंजिरीचा नवरा होणार आहे. राया खरंच मिहीरपेक्षाही जास्त मंजिरीला जीव लावेल. पण मी पण काय तुझ्याशी बोलत बसले, शशिकला जा ना अगं, नको टाईमपास करू, मला देवपूजा करायची, जा बरं तू. आता मात्र शशिकला लगेच जिजीकडे बघून गालातल्या गालात हसू लागते. तर इकडे आता दुसरा फेरा झालेला असतो. तेव्हा मंजिरी मनाशीच म्हणू लागते राया जशी तू माझी सुखदुःखात प्रत्येक संकटात साथ देणार आहे ना, तशी ही मंजिरी पण आयुष्यभर तुझी साथ देणार आहे. आता धरलेला हात ही मंजिरी कधीही सोडणार नाही, असं वचन आता मंजिरीने मनोमनी घेतलेलं असतं. तर एक एक फेरे करून असे सगळे फेरे पार पडायचे चालू असतात. तर त्याच वेळेस आता लगेच शशिकला म्हणू लागते जाऊबाई अहो एवढी कसली लगबग करताय, जरा वेळ गप्पा मारा की माझ्याबरोबर. तेव्हा जिजी म्हणू लागते सांगितलं ना माझ्याकडे वेळ नाही आहे, तू निघ इकडनं. त्यावर लगेच आता शशिकला म्हणू लागते मी जाणारच आहे, अहो पण एक दाखवायचं आहे तुम्हाला मला, ते बघा, आणि मग मी लगेच इकडनं बाहेर निघून जाते. तेव्हा जिजी म्हणू लागते शशिकला तुला काय दाखवायचं आहे ना ते नंतर दाखव, माझ्याकडे वेळ नाही, माझ्या मुलीचं लग्न आहे आज, माझ्या मागे 17 काम आहेत, आणि तसंही आता लग्न सोहळा पार पडणारच आहे. एकदा का हा लग्न सोहळा पार पडला की स्वागताच्या तयारीला लागायचे, त्यामुळे तू निघ इकडनं. मग आता शशिकला म्हणू लागते जाऊबाई अहो तुम्ही हा व्हिडिओ बघाच, मग बघा कसली जबर जल्लद तयारी कराल तुम्ही. नाही नाही छोटासा आहे हो, आणि वेळेला काहीतरी बघायला पाहिजे, आणि ती वेळ आत्ता आली, जे मी तुम्हाला दाखवणार आहे ना ते खूप महत्त्वाचं असणार आहे, त्यामुळे प्लीज जाऊबाई नकार देऊ नका, हे फक्त एकदा बघा. तर आता इकडे बाहेर 6वा फेरा पूर्ण झालेला असतो आणि आता 7व्या फेऱ्याला सुरुवात झालेली असते. त्याच वेळेस आता शशिकलाने मोबाईलवरती व्हिडिओ लावलेला असतो. तिने तो पेनड्राईव्हमधला व्हिडिओ आता आपल्या मोबाईलमध्ये घेतलेला असतो. आता मात्र जिजी लगेच रायाला बघताच तो मोबाईल हातात घेते आणि तो व्हिडिओ बघू लागते. तर त्यात रायाने सांगितलेलं असतं मिसबायर त्या रात्री तुझ्या मिहीरच्या मरणाला जबाबदार हा फक्त राया आहे. अगं या रायानेच कोयत्याचा धाक दाखवून अण्णाच्या दारात मिहीरला मरणासाठी पाठवलं होतं. त्या दिवशी तुझ्या कपाळावरचं कुंकू पुसलं गेलं ते फक्त या रायामुळे. मिसफायर मला माफ कर. हा सगळा व्हिडिओ आता इथे जिजीने ऐकलेला असतो. आता मात्र जिजीच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते. जिजी पटकन तो मोबाईल शशिकलाच्या हातात देते आणि उठून उभी राहते. त्याच वेळेस शशिकला म्हणू लागते काय झालं जाऊबाई, अहो पायाखालची जमीन सरकली की काय, आबाळ फाटलं, अहो बोला ना जाऊबाई. अहो बघा बघा, ज्या मिहीरचा या रायाने खून केलाय त्याच मिहीरच्या बायकोशी लग्न करतोय राया, बघताय ना. अहो तुम्ही काय म्हणत होता, देवाने तुमच्या पदरात एक मुलगा टाकलाय राया, पण त्या रायाने काय केलंय तुम्हाला माहिती आहे. अहो त्याच रायाने तुमच्या पोटच्या गोळ्याला तुमच्यापासून हिरावून घेतलं, मंजिरीला विधवा केलंय.
तुमच्या लाडक्या मिहीरला तुमच्यापासनं दूर नेलंय, त्याचं आयुष्य संपवलं या रायाने. हा राया एक खुनी आहे, खुनी. आता मात्र जिजीला मोठा धक्काच बसलेला असतो. तेव्हा लगेच आता शशिकला म्हणू लागते, बघताय ना समोर काय घडतंय, तुम्ही काय करतायत. अहो ज्या रायाशी तुम्ही मंजिरीचं लग्न लावताय ना, त्याच रायाने तुमच्या मिहीरचा खून केलाय आणि आता तुम्ही त्याला मुलगा मानताय, त्याला एवढं प्रेम देतायत आणि त्या मिहीरच्या बायकोलाच त्याच्या हाती सोपवताय. तेव्हा जिजी म्हणू लागते, बास शशिकला, पुरे झालं. माझ्या मिहीरच्या खुन्याला मी सोडणार नाही शशिकला, असे म्हणत आता लगेच जिजी तडक बाहेर निघालेली असते. तेव्हा लगेच शशिकला म्हणू लागते, आता खरी मजा येणार आहे आणि पार पडणार मंजिरी रायाचा लग्न सोहळा खरा दणक्यात, असे म्हणत आता शशिकला मात्र खूपच हसू लागते. त्याच वेळेस आता इकडे 7वा फेरा पूर्ण झालेला असतो. फायनली आता राया मंजिरीच्या लग्न सोहळ्याचा कार्यक्रम पार पडलेला असतो. त्याच वेळेस आता जिजी मात्र धावतच बाहेर आलेली असते. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल जिजीने आता त्या होमावरती पाणी ओतलेलं असतं. राया मंजिरीला मोठा धक्का बसतो. काय झालंय जिजीला. जिजी पटकन आता रायाजवळ येते आणि सनकन रायाच्या कानाखाली ओढते. तेव्हा मंजिरी लागते, जिजी अगं काय चालू आहे. तेव्हा जिजी म्हणू लागते, मंजिरी अगं हाच राया तुझ्या मिहीरचा खुनी आहे, हा राया गुन्हेगार आहे, यानेच आपल्या मिहीरला त्या रात्री मारलंय. आता मात्र रायाच्या डोळ्यातनं पाणी येत असतं. राया जिजीकडे बघू लागतो. जिजी खूपच भडकलेली असते. तेव्हा जिजी म्हणू लागते, मंजिरी या खुन्याशी तुझं लग्न मी नाही होऊ देणार, असे म्हणत आता जिजी मंजिरीचा हात पकडते आणि ओढतच तिला स्टेजवरनं खाली घेणार. तेच मंजिरी आता जिजीचा हात झिडकारते आणि म्हणू लागते, नाही जिजी, मी आता रायाची बायको झाली, आमचं लग्न पार पडलंय जिजी, असे म्हणत मंजिरी रायाचा हात हातात घेते आणि म्हणू लागते, जिजी तू कितीही काही म्हण, आता राया माझा नवरा आहे आणि मी आता त्याची साथ सोडणार नाही. आता मात्र राया मिस फायरकडे बघू लागतो. तर मात्र आता मंजिरी आणि रायाचा संसार सुरू होईल का, पुढे काय होईल हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.